गुड इव्हनिंग मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आजचा असा व्हिडिओ आहे, आपण चाललेलो आहे कोकणात. आणि माझ्यासोबत कोण असणार आहे हे नक्कीच तुम्हाला सुचलं असेल. सो आता माझ्यासोबत सोनल नाही आहे. खरं तर तिला खूप मिस करणार आहे या ट्रिपमध्ये आता, कारण आम्ही सगळे फ्रेंड्स चाललेलो आहे, चाइल्डहूड फ्रेंड्स. सो या ट्रिपमध्ये सोनल नसणार आहे. सो तुम्ही बघितलं असेल, आपण मार्लेश्वरला गेलो होतो, गणपतीपुळ्याला गेलो होतो, ते सगळे आम्ही फ्रेंड्स परत एकदा चाललेलो आहे. आणि या टायमाला आपल्यासोबत येणार आहे पूजा आणि ऋषिता. सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे, कारण आपण होमस्टे बुक केला आहे या टायमाला. आणि ते रत्नागिरीमध्येच आपण होमस्टे बुक केलं आहे. कोणतं होमस्टे बुक केलं आहे ते आपण पोचल्यावरतीच दाखवेन तुम्हाला. आता वाजलेले आहेत अराऊंड 6:45 आणि आपल्याला रत्नागिरीमध्ये पोचेपर्यंत वाजतील 1 या 2, डिपेंड अपॉन द ट्रॅफिक. आणि लेट्स सी किती जास्त ट्रॅफिक असणार आहे, कारण संध्याकाळची वेळ आहे, तर ऑब्व्हियसली ट्रॅफिक असणारच. आणि खूप एन्जॉय करणार आहे या ट्रिपमध्ये. 3 दिवसाचा आपला प्रोग्राम असणार आहे, कोकण ट्रिप. सो लेट्स सी. आणि मित्र असल्यावरती जी मजा असते खूप छान असते, आणि कारण ते मेमरीज कलेक्ट करतात. नंतर ती आठवण येते आपल्याला की आपण मित्रांसोबत इथे या या प्लेसवरती गेलो होतो. सो खूप भारी वाटते आता परत एकदा ट्रिप प्लॅन करून. सो थँक्स टू सिद्धेश, ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतला ट्रिप प्लॅन करायचा आणि सगळे ॲक्सेप्ट झालेत. सो सगळ्यांना थँक्यू सो मच फॉर दिस ॲक्सेप्टन्स, की सगळे रेडी झाले ट्रिपसाठी. आणि या टायमाला मुली पण येणार आहेत. सो खूप मजा येणार आहे, खूप धमाल करणार आहे आम्ही या टायमाला. सो आता सुरुवात आहे या व्हिडिओची. सो हा व्लॉग नंबर 1 असणार आहे, एपिसोड नंबर 1 कोकण सिरीजचा. सो लेट्स सी. आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात भेटल्यावरती सगळे. सो स्टे ट्यून अँड एन्जॉय द जर्नी विथ मी अँड लेट्स गो. चलो बाय बाय, भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सीट पकडली रे. आमची ट्रिप स्पॉन्सर्ड आहे युट्यूबर अभिजित मोहिते ते नाही बोलत आणि आहे. सिद्धेश लोखंडे यांच्याकडून ही ट्रिप स्पॉन्सर्ड आहे. तो हीच ती आहे जिने आमची लेट ट्रिप केलंय. स्पॉन्सर्ड आहे. तुम्ही बघू शकता किती अंधार झालाय. आम्हाला एकदम स्टार्टला चालू करायचं होतं, म्हणजे जेव्हा उजेड होता. माझे पण मीटिंग्स होते, मी काय काम धंदे सोडून ट्रिपला येऊ. कसली मीटिंग ती घरी बसून आहे तुम्ही बघू हे शकता. पर्सनल नाही सांगायचं इकडे. पर्सनल म्हणजे घरी बसून आहे, म्हणजे सकाळपासून अशीच बसली आहे. हा, मला काम होती, मीटिंग्स होते माझे. कसली meeting? आणि आमचा कोऑर्डिनेटर बालमुकुंद यांनी खूप स्कॅनर पाठवत होता, पण चांगलं काम जसं केलं. स्कॅनर पाठवलं तसंच गायब, एक कमी. पण त्यांनी चांगलं काम केलंय. बघूया आता पुढचं काम कसं करतो. मनीष, बिहेवियर तुझा आधी बिहेवियर सुधारून लवकर आलाय. तर आम्ही परत एकदा चाललोय कोकणात. बाहेर रत्नागिरी. अँड स्टे ट्यून, खूप मजा येणार आहे या ब्लॉग मध्येही. आणि हा ब्लॉग हिंदी आणि मराठी दोन्ही असणार आहे. सो खूप मजा येणार आहे. आणि जोक्स पण ह्या टायमाला खूप चांगले होणार आहे, कारण की ह्या टायमाला पूर्ण अख्खी गँग आहे आमची. तो तुम्ही बघू शकता, रोहित आमचा रेडी आहे. आपली अजून नाही आहे. त्यांनी हार बीर सगळं आणून ठेवलंय. सो आता चला ते पटपट करू आणि ट्रिप स्टार्ट करू. चलो लेट्स गो. आमचा मित्र अंडरग्राऊंड रॅपर आलेला आहे. तो तुम्हाला एक रॅप बोलून दाखवेलच. कधीपासून उभा आहे, पण त्यांनी हार नाही मानली आणि इकडेच उभा आहे. कधी शेवटी हार आणली. हार नाही मानून हार घेऊन आलाय तो बरोबर. नारळही आणलाय. आणि त्याला कळलं तो पहिला हार. हार पेना चलो इधर ब्लॅक पाहिजे. अरे कसा उघडायचा. आता एक काम कर, आतमध्येच घाल दे मला. नाही बाहेर जाणार नाही. भेटत नव्हतं माहिती असं हार बघून बोलते काय, अजिबात बाहेर नाही घालायचं. आतमध्ये घाल ना तो तिथे. एक घे तिकडे घाल. वाशीलाच चाललोय आपण. हे नंतर घालू. नारळ कुठे अजून दोन नारळ. अरे आहे ना माझ्याकडे यार. हे मला ब्लॉग मध्ये पाहिजे आहे माझ्या. पण हे पाऊस पडतो. गणपती बाप्पा. अरे थांब ना भाई, व्हिडिओ साठी घ्यायचा. घेतला
चलो मग पूजा तू तुझा तो मॉइश्चरायझर फेस मास्क नाही आणला. मी काहीच वापरत नाही. मी तुमच्यासारखी नाहीये सगळं वापरून सिक्रेट टाकणारी. इन्ग्रेडियंट्स आहेत तिचे. ओके ओके. खूप झोपा खूप झोपा. सो अभि मग तू काही प्लॅन ऑफ ऍक्शन सांगतोय म्हणजे आजचा काय अभि दिसतच एक्झॅक्टली आहे. आहे प्लॅन ऑफ ऍक्शन. काय प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणजे कसले म्हणजे कशा बाबतीत? ट्रिप रिलेटेड काहीतरी थोडस हे इनपुट्स दे की आता आपण चाललेलो आहे कोकणात रत्नागिरीला आणि मी व्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं आपण कुठे चाललोय. हा. आपण चाललेलो आहे एक्झॅक्ट रोहिले बीचच्या इथे जिथे आपण होमस्टे बुक केलंय. होमस्टेचं डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. सो खूप छान असं होमस्टे आहे. सो आणि सिद्धू बाकीचे ट्रिपचे डिटेल्स नक्की देईल. आपण कुठे हॉल्ट करणार आहे, किती वाजता पोहोचणार आहे ते. येस येस. ह्या टायमाला प्लॅनिंग खूप प्रॉपर झालेलं आहे कारण की ह्या टायमाला आमचा कोऑर्डिनेशन करणारा माणूस चांगला होता. तो फक्त स्कॅनर पाठवत होता सगळ्यांना, बाकी काही कोऑर्डिनेशन नाही केलंय त्याने. पण कसंही करून आम्ही आलोय इथपर्यंत अँड हा प्लॅन खूप छान होणार आहे. आणि तुम्ही बघा जो होमस्टे आम्ही बुक केलाय तो खूपच सुंदर असा होमस्टे आहे अँड निवांत होमस्टे. निवांत होमस्टे नाव आहे त्याचं. नावच निवांत होमस्टे. येस येस. नावामध्येच निवांत पण त्याच्या आधी आम्ही हे काय कर माहिती, हे व्हिडिओ मध्ये घ्या तिकडे लोडिंग मध्ये लोडिंग. त्याच्यानंतर मनीष काय बोलू नाही शकला. सो आपण ते घरी जाऊन बघू म्हणजे निवांत स्टे आता मध्ये. आम्ही कुठे स्टॉप घेऊ तिथे परत तुम्हाला सांगूच आम्ही काय करू, पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन आणि काय आता पुढे काय आपण हॉल्ट करायचं आहे नाही करायचं आहे ते डिसाईड त्यांना आपण करायचं ते आहे. कळव ना त्यांना कळव. येस येस. तो आता ते अजून काय. आता एकदा गाडी निघाली तर 2 तास कुठे थांबणार नाही. डायरेक्ट ओके ओके. स्ट्रिक्ट रूल्स आहेत. आमच्या ड्रायव्हर कडून स्ट्रिक्ट रूल्स आले. आमचे ड्रायव्हर नाही हा. आमच्या ड्रायव्हर मित्राकडून जो गाडी ड्राईव्ह करतोय. आणि असेच अपडेट तुम्हाला भेटत राहतील. आपण खूप मजा करणार आहे या ट्रिप मध्ये. येस. सो स्टे ट्यून गाईज. खूप मजा येणार आहे या व्लॉग मध्ये. आता किती वाजलेत? आपण किती वाजेपर्यंत पोहोचू? आता वाजले आता किती? वाजलेत 7:45 आणि आपण पोहोचेपर्यंत आपल्याला 2 या 3 वाजतील. त्याच्यानंतर आपण रेस्ट करून सकाळी कुठे कुठे जाणार आहे ते सिद्धेश नक्कीच सांगेल तुम्हाला. येस. चलो स्टे ट्यून. स्टे ट्यून. सो हा ट्रिमर तुला देतो मी नंतर. पण 20 मिनिटं झाल्यात कोणतं गाणंच डिसाईड होत नाही. ते लोक करतायत काय? 20 मिनिट झालेत कोणतं गाणंच डिसाईड होत नाही. अभि तुला कोणतं गाणं पाहिजे? मला रोमॅन्टिक पाहिजे. आणि पूजा मला तुला? करण औजला. हो करण औजला. तू त्याच्या कॉन्सर्टला गेलेली का? नाही, मी कॉन्सर्ट विन्सर्टला नाही जात, एवढे पैसे नाही माझ्याकडे. ओके ओके ओके. मला विचार. आपल्याला उदित नारायण तो म्हणतो मला विचार. हे ठेवा. हा बोल बोल मनीष. तुला विचार. तुला कोणतं गाणं आहे? अरे करण अर्जुन आएंगे ये गाणं. हे गाणं सुनणार आहे. ठीक आहे ठीक आहे. हम लोग त्याच्या जमान्यामध्ये पोचला डायरेक्ट. मी माझ्या जमान्यात कशाला, मी आता 95 आपण कुठे आलोय? आता आपण कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकलो एवढंच माहिती आहे मला. आता आपण आलेलो आहे तलोजाला आलेलो आहे. 12. भूक लागली, कुठे? भूक. पूजा 7:12. हा? हा? दिसत नाहीस तू. आली मी पुढे. आली? मनीष. व्हिडिओ युट्यूब वर जाणार आहे. असलेच ऐकून. मी काय बोलतो? अशा प्रकारे राजकुमारी ऋषिता आलेल्या आहेत. नमस्कार. So, युवराज ऋषी कुठे आहेत? थँक्स वाट पाहण्यासाठी. आणि आम्ही तिला आमच्या ट्रिपला ऍक्सेप्टन्स देण्यासाठी. करेक्ट. 2 तास मला इथे थांबवून अशी कसली ट्रिप जे आहे पेशन्स ह्याची? लेवल चेक करत होतो माहिती आम्ही नाही. खरं तर. पुढे तुला अजून काय काय तुला झेलायचंय. आम्ही टेस्ट करत होतो. आताच मला कळलंय मला काय काय झेलायचंय. येस करेक्ट. तो अशा प्रकारे आम्ही ऋषिताला घेऊन आलेलो आहे आणि आता बघू की किती मजा कुठे हॉल्ट करतो. करायचं? अरे कोऑर्डिनेटर भाई जा कोऑर्डिनेशन मेरे किधर है इधर? 7:25 क्या है क्या? लगेच पोहोचू तर देख के अरे मत कर. तू पण इथे कुरकुरे बिरकुरे बोलले. देख क्यों नहीं रहे? आपण कशाला आता जेवण देतो ना तुला. चला हे काय बरोबर नाही. कोऑर्डिनेशन इसका बराबर नहीं है भाई. पैसा कम करो इसका. चला चला.
ओके सो गाईज आता आम्ही होल्ड केलेलं थांब होल्ड नाही रे केलंय गाईज यांनी होल्ड केलंय इकडे. ओके 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 सो गाईज आता आम्ही हॉल्ट केलेलं आहे हॉटेल एकविरा इथे अँड हे हॉटेल अँड काय मग आता अजून काय बोलणार. ठीक आहे. ओके सो हे हॉटेल आय थिंक सो पनवेल पासून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर होतं ना. JNPTच्या मार्गावरती आहे. JNPTच्या मार्गावर होतं. सो आता आम्ही इकडे एक क्विक डिनर करणार आहोत आणि इकडून थेट आम्ही जाणार आहोत रत्नागिरीला जिथे आम्ही होमस्टे बुक केलेला आहे. निवांत ते होमस्टे. तुम्हाला आम्ही सकाळी दाखवू. लेट्स गो. बाय बाय. स्टे ट्यून. बाय. ओके सो सो आपण पोहोचलेलो आहे एकविरा धाब्याला आणि आम्ही सगळे परत पोहोचलेलो आहे एकविरा धाब्याला आणि आता आपण मस्त डिनर करणार आहे. डिनर मध्ये आपण काय ऑर्डर करणार आहे दाखवतो आणि माझा मित्र काय खाणार आहे सांग काय खाशील. आपण फिश ट्राय करूया काहीतरी. फिश फ्राय चिकन वगैरे काहीतरी मागू जे असेल ते आणि फटाफट निघूया. ओके ऑलमोस्ट हमारे दोस्त का नाम है गरीबों का तबला वादक. हमारा कोऑर्डिनेशन बराबर कर रहा है. कोऑर्डिनेटर का कोई सुन नहीं रहा है. लोकेशन भेजने पे बोल रहा हूँ लेकिन लोकेशन कोई भेज नहीं रहा है. आइटनरी वाले ने होटल रात को किधर खाएंगे वो भी डिसाइड करके रखा नहीं है. वो तो कोऑर्डिनेशन वाला भी कर सकता है और गरीबों का सलमान खान. सो आवर न्यू ड्रायव्हर. अरे इकडे थांब न्यू ड्रायव्हर हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स. फालतू एकाला पण धड मॅप बघता येत नाही ना मॅप सांगता येत ना कुठे जायचंय कुठे थांबायचंय काहीच माहित नाहीये. त्याला हा सिद्धू फोन उचलतो त्याला काय माहितीच नसतं. घे ना लवकर घे ना. नंतर आमचा फूड आलेला आहे. खूप आम्ही इथे आलेलो होतो 10:10 आणि आता वाजले किती 11. सो गाईज 45 मिनिट्स नंतर आमचा फूड माझा तर अजून आलाही नाही व्हेज. पण त्याचा काय फ्राईड राईस आला नाही. तो बोलतो की तो सर्वात लास्टला देणार आहे. सो मित्रांनो आताच आमचं झालेलं आहे जेवण आणि इकडून अप्रॉक्स 255 किलोमीटर्स दाखवत आहे नरवण करेक्ट या. सो अराउंड आपण सकाळी पोहोचणार 4:30 वाजता ऍज पर द मॅप. बघू आता कुठे हॉल्ट करायचं नाही सध्या. हा सो आम्ही डिसाइड केलं की आता हॉल्ट नाही करायचंय कुठेच कारण की केस कोणाला काय इमर्जन्सी असेल तर आम्ही थांबू. करेक्ट. सो बघू आता किती वेळ लागतोय आणि हॉल्ट करावा लागतोय की नाही. एकदम जास्त इमर्जन्सी म्हणजे बोल फक्त हे करायला चल थांब. तो अजून नाही चालू केला ना त्यांनी गाडी. आपण तुझ्या घरी थांबलो. समुद्राचा आवाज येतोय. कोणाकोणाचं काढायचे बागी घ्या. सिद्धू कोणाची बागी बॅग. फायनली आपण पोहोचलेलो आहे आपल्या होमस्टेला. सो फायनली आपण पोचलेलो आहे आपल्या होमस्टेला आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आणि त्यांचा नंबर आणि काय नाव आहे फार्मस्टेचं ते मी मेन्शन केले. सो तुम्ही गो थ्रू करा. खूप छान प्रॉपर्टी आहे अशी. आम्ही आत्ताच बॅग वगैरे ठेवलेत आणि आम्ही फ्रेशअप झालो आहे. आता थोडं रेस्ट करणार. सो इथे काहीसं ओपन स्पेस आहे आणि बाकी इंट्रोडक्शन तुम्हाला सिद्धेश देईल. सो स्टे ट्यून. सो आपली ही प्रॉपर्टी आहे पूर्ण आणि आपल्या गाडी तिकडे पार्क आहे. बघू. सो आताच आम्ही पोहोचलोय निवांतवन होमस्टेला. तुम्ही बघू शकता की किती विंटेज असं होमस्टे आहे हे. अँड हे हेदवी टेम्पल पासून आय थिंक सो अप्रॉक्स 15 मिनिट्सच्या अंतरावर आहे एकदम जंगलमध्ये. अँड चला तुम्हाला देतो रूम टूर. लेट्स गो. सो तुम्ही बघू शकता की इकडे काहीसा असा एक मोठा स्पेस दिलाय आम्हाला.
सो इथे तुम्ही मित्रांसोबत हँग आउट करू शकता. अँड इकडे पण थोडीफार बसायला जागा आहे. एक झोपाळाही आहे. एक मस्त विंटेज असा झोपाळा आहे. सो इथे आम्ही मित्र खूप हँग आउट करू अँड मजा मस्ती करणार तर आहोत. आणि तुम्ही इकडे बघू शकता की हा स्पेस एकदम विंटेज लुक पण देतोय आणि एकदम विंटेज फील पण देतोय. सो खूप छान वाटतं इकडे येऊन. आता तुम्हाला दाखवतो मी हॉल अँड बेडरूम्स पटकन. सो तुम्ही बघू शकता की किती असा स्पेशियस असा हॉल आहे. अँड होमस्टे वाल्यांनी आम्हाला चेअर्स अँड टेबल्स पण दिलेले आहेत. तर इकडे एक खूप चांगली गोष्ट आहे की इकडे रेंज नाहीये, बट इकडे वायफायची सुविधा प्रोव्हाइड करून दिली आहे त्यांनी आणि खूप चांगला असा वायफायचा रेंज पण आहे आणि स्पीड पण आहे. सो ती एक मोठी चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता की इकडे किचन हा एरिया आहे. त्यांनी ॲक्वा गार्ड पण लावलेला आहे. सो पाण्यापिण्याची सोय एकदम छान आहे आणि इकडे थोडंफार चहा अँड ऑल बनवायला साहित्य आहे. सो इकडे तुम्ही कुक पण करू शकता बऱ्यापैकी. आणि इकडे बेडरूम दिलेला आहे त्यांनी. सो तुम्हाला दाखवतो. असा असा 3 लोकांसाठी एक बेडरूम आहे, स्पेशियस असा. आणि खूप छान बेडरूम आहे. एकदम विंटेज लुक देतोय. आणि हा ऍक्च्युली होमस्टे 3 BHK टाईप आहे. सो एक बेडरूम तुम्हाला मी दाखवला. आता बाकीचे 2 बेडरूम इकडे आहेत. सो एक बेडरूम दाखवतो तुम्हाला पटकन. सो अशा पारीचा असा बेडरूम आहे. सो तुम्ही बघू शकता की इकडे गँगस्टर ऑफ UP आहेत. दोघे जण बसलेले आहेत. एक आमचा ताशा वाजवून आलेला आहे आणि एक कोऑर्डिनेटर आहे आमचा. तो फक्त स्कॅनर पाठवायचे काम करत होता. 7 तास ट्रॅव्हलिंग करून आलोय. तर झोपा बसणार उठूया. कोणाचे जायचंय आपल्याला. कान वरती करून झोपलेले आणि पाठ झाले. सो असा काहीसा होमस्टे आहे. आणि आता इथे आम्ही 2 दिवस राहणार आहोत आणि खूप मजा मस्ती करणार आहोत. फिश अँड ऑल पण उद्या घेऊन येऊन इकडे बार्बिक्यू बनवायचाही प्लॅन आहे. सो स्टे ट्यून. खूप मजा येणार आहे या ब्लॉग मध्येही आणि तुम्ही बघत राहा. ते सगळे झोपले. 6 तासाची झोप. ही आहे तिसरी बेडरूम आणि हे आम्हाला झोपू देत नाही. आहे चेहरा दाखवतो. गाडीमध्ये झोपून आल्यानंतर पण इथं चला गाडीमध्ये सो तुम्हाला सिद्धेशनी टूर दिलं आहे, होम टूर. आणि या फार्म स्टेचं नाव आहे निवांतवन होमस्टे, जे आहे रत्नागिरी. मी ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. सो गो थ्रू करा. आणि खूप छान अशी प्रॉपर्टी आहे. सो नक्कीच तुम्हाला खूप जास्त आवडेल. जे नियर बाय राहतात या वॅकेशनसाठी आला असाल तर नक्की व्हिजिट करा या प्रॉपर्टीसाठी. सो या व्हिडिओला मी इथेच एंड करतो. व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.